हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण बफर सोल्युशन एक्झॅक्टली काय असतं त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद, थँक्यू. अँड व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर एक्झॅक्टली आज आपल्याला बफर सोल्युशन समजायचं आहे. ठीक आहे. की जर याची डेफिनेशन आपण नीट बघितली तर समजते आपल्याला की सोल्युशन आहे. ठीक आहे. कसं सोल्युशन आहे, दॅट इज ॲज अ सोल्युशन विच रेजिस्ट. बरोबर. हे सोल्युशन काय काम करतं बघा, रेजिस्टन्स दाखवतं. पण रेजिस्टन्स कशाला, जो सडन चेंज होणार आहे ना pHमध्ये. ठीक आहे. कशामध्ये, pHमध्ये. पण कधी, ठीक आहे, जेव्हा, ठीक आहे, जेव्हा एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस असेल किंवा वॉटर असेल त्याच्यामध्ये ॲड होतं त्यावेळेस. ठीक आहे ना. म्हणजे मग एक असं सोल्युशन दॅट विल बी रेजिस्ट अ ड्रास्टिक म्हणजे सडन चेंज इन अ pH. ठीक आहे. इन अ pH व्हेन अ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ऑर स्ट्रॉंग बेस ऑर अ वॉटर इज ॲडेड इन टू इट. ठीक आहे ना. तर त्याला म्हटलं आता बफर सोल्युशन. त्याला काय म्हटलं आता बफर सोल्युशन. ठीक आहे. तर ह्या बफर सोल्युशनवरती जर आपण त्याच्या टाईप्स बघितल्या तर आपल्याला वेगवेगळ्या टाईप्स सापडतात. ठीक आहे. डिफरंट टाईप्स ऑफ बफर सोल्युशन आपल्याला समजतं. ठीक आहे. त्याच्यामधलं पहिलं जर टाईप आपण बघितली तर ती आहे ॲसिडिक बफर सोल्युशनची. ठीक आहे. पहिली टाईप कुठली आहे, ॲसिडिक बफर सोल्युशन. तर ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे ए सोल्युशन आहे दॅट विल बी कंटेनिंग अ वीक ॲसिड असतं. ठीक आहे. ज्या सोल्युशनमध्ये वीक ॲसिड आहे अँड इट्स अ सॉल्ट आहे. ठीक आहे. वीक ॲसिड आणि वीक ॲसिडचे जे सॉल्ट आहेत. ठीक आहे. ज्या सोल्युशनमध्ये वीक ॲसिड आणि वीक ॲसिडचे सॉल्ट विथ, ठीक आहे, विथ अ स्ट्रॉंग बेस असतं त्याला म्हटलं तर ॲसिडिक बफर सोल्युशन. त्याला काय म्हटलं तर ॲसिडिक बफर सोल्युशन. फॉर एक्झाम्पल जर विचार केला की सोल्युशन कंटेनिंग अ वीक ॲसिड. ठीक आहे. काय वीक ॲसिड सच ॲज, हा जो आपला आहे ॲसिडिक ॲसिड. ठीक आहे. CH3COOH आपण त्याला म्हणतो ॲसिडिक ॲसिड. ठीक आहे. अँड इट्स अ सॉल्ट. ठीक आहे. याचे सॉल्ट म्हणजे वीक ॲसिड आणि त्याचे सॉल्ट आणि विथ अ स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. स्ट्रॉंग बेस म्हणजे हा आहे आपला हा, ठीक आहे, ॲसिडिक सोडियम ॲसिटेट. ठीक आहे ना. सोडियम ॲसिटेट इज अ ॲसिडिक बफर सोल्युशन. ठीक आहे. हे काय आपलं ॲसिडिक बफर सोल्युशन. तर याचा जर pH ऑफ बघितला आपण दॅट विल बी ॲसिडिक बफर सोल्युशनचा pH, तर आपल्याला समजतो दॅट विल बी pKa. ठीक आहे. हा आपला कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. ॲसिडसाठी घेणार आपण कॉन्स्टंट डिसोसिएशन कॉन्स्टंट घेतो. ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट P इंटू ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट प्लस लॉग टू द बेस 10 येतो आपल्याकडे. ठीक आहे. लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ॲसिड येतं. काय येतं आपल्याकडे, सॉल्ट अपॉन ॲसिड. ठीक आहे. जर दुसरा टाईप आपण बघितलं बफर सोल्युशनचा तर त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की असं सोल्युशन आहे जे बफर सोल्युशनमध्ये येणारं जे बेसिक बफर सोल्युशन आहे. ठीक आहे. एक जो होतं तर ॲसिडिक आहे, दुसरं कुठलं आहे आपलं बेसिक बफर सोल्युशन आहे. ठीक आहे. तर बेसिक बफर सोल्युशन म्हणजे दॅट सोल्युशन कंटेन अ वीक बेस असतो. त्याच्यामध्ये काय असतो, वीक बेस आणि वीक बेसचे सॉल्ट. ठीक आहे. वीक बेसेस आणि वीक बेसचे सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ॲसिड. ठीक आहे. विथ काय असतं आपलं, स्ट्रॉंग ॲसिड असतं. इज द बेसिक बफर सोल्युशन असतं. काय असतं ते आपलं बेसिक बफर सोल्युशन. वीक बेस आणि त्याचे सॉल्ट. ठीक आहे. आणि स्ट्रॉंग ॲसिड विथ द बेसिक बफर सोल्युशन असतं. म्हणजे जे बनतं स्ट्रॉंग ॲसिडसोबत. ठीक आहे. वीक बेस आणि सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिडसोबत. ठीक आहे. तर ते बनतं आपलं बेसिक बफर सोल्युशन. ठीक आहे. ह्याचं पण आपल्याकडे एक्झाम्पल येतं. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर वीक बेस जर घेतला सच ॲज अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्याचा सॉल्ट सच ॲज अमोनियम क्लोराईड. ठीक आहे. बफर सोल्युशन आपल्याकडे बनतं. तर याचा पण OH लिहिण्याचं कारण काय, हा आपला बेसिक आहे म्हणून. आणि इथे pH लिहिला का बरं होता, कारण हा होता आपला ॲसिड. ठीक आहे. सो हेअर इज दॅट सेम pKa प्लस लॉग 10 सॉल्ट अपॉन बेस आला. फक्त जिथे इथे ॲसिड होता तुमचा, फक्त काय झालं त्याच्यामध्ये चेंज, यू कॅन गेट इट दॅट. ठीक आहे. ॲसिडिक और बेसिक. तर ॲक्च्युली इथे पण आपला बेसिक असायला पाहिजे, Ka लिहिलेला आहे मी. ठीक आहे. वी नीड टू बी हेअर राईट ऑफ बी पाहिजे आपल्याला इथे. तर हा आपल्याकडे येतो कॉन्स्टंटमधला. ठीक आहे. तर pKaची जी व्हॅल्यू आहे ती मायनस लॉग टू द बेस 10 Kb येते. ठीक आहे. इज नोन ॲज अ हार्डिन्सन्स हॅसलबच. ठीक आहे. इक्वेशन म्हटलं तर. ठीक आहे. काय म्हटलं तर हॅसलबच इक्वेशन म्हटलं तर यालाच. ठीक आहे. सो दॅट इज बफर ॲक्शन काय आहे नाव. ठीक आहे. आपण बफर सोल्युशन समजले, त्याचे टाईप्स घेतले, तर नाव वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड द बफर ॲक्शन काय असते. ठीक आहे. काय असतं बफर ॲक्शन. तर बफर ॲक्शन बघा की लेट अस कन्सिडर सोडियम ॲसिड आपण कन्सिडर करू. ठीक आहे. काय घ्यायचं आपल्याला, सोडियम ॲसिटेट घ्यायचं आहे. ठीक आहे. दॅट सोडियम ॲसिटेट दॅट इज ॲसिड बफर आहे. ठीक आहे. सोडियम ॲसिटेट ॲसिड बफर आहे. ठीक आहे.
बरोबर. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, सोडियम ॲसिटेट ॲसिड बफर घ्यायचा आहे. ठीक आहे. अँड सोडियम ॲसिटेट डिसोसिएट कम्प्लिटली इन वॉटर. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की जो सोडियम ॲसिटेट आहे तो काय होतो, कम्प्लिटली डिसोसिएट होऊन जातो पाण्यामध्ये. ठीक आहे. सो प्रोड्यूस काय करतो, लार्ज अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन प्रोड्यूस करतो. कशाचं, CH3COO मायनसचं. ठीक आहे ना. हे लार्ज अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन त्याचं प्रोड्यूस होतं पाण्यामध्ये. ठीक आहे. कशाचं, सोडियम ॲसिटेटचं. ठीक आहे. नाव हे जर तुम्ही बघितलं, याची रिॲक्शन नीट बघितली तर CH3COO हा आपल्याकडे सोडियम ॲसिटेट आहे. ठीक आहे. तर याच्यामधून CH3COO हा मायनस बनतो लार्ज अमाऊंटमध्ये, प्लस Na प्लस घेतो. ठीक आहे. Na प्लस ॲक्वायज घेतो दोघं. बरोबर आहे. तर हे त्याचं डिसोसिएशन आहे पाण्यामध्ये. ठीक आहे. सो ॲसिटिक ॲसिड जो आहे, ठीक आहे, ॲसिटिक ॲसिड हा आपला वीक ॲसिड आहे. काय हा आपला वीक ॲसिड. अँड दॅन द कॉमन म्हणजे द कॉन्सन्ट्रेशन जे आहे बेसिकली ऑफ अनडिसोसिएटेड. ठीक आहे. अनडिसोसिएटेड दॅट इज CH3COO. ठीक आहे ना. काय आपल्याकडे CH3COOH. ठीक आहे. दिस इज नथिंग बट वी कॅन कॉल्ड इट, काय म्हणतो आपण याला, दॅट इज ॲसिडिक ॲसिड. ठीक आहे. काय हा आपला ॲसिडिक ॲसिड आहे. ठीक आहे. सो ॲसिडिक ॲसिड, ठीक आहे ना, काय घ्यायचं आपल्याला, ॲसिडिक ॲसिड घ्यायचं जो कुठला आहे आपला वीक ॲसिड आहे. ठीक आहे. दॅट कॉन्सन्ट्रेशन विल बी अनडिसोसिएशन. ठीक आहे ना. काय असतं ते, अनडिसोसिएट आहे. इन अ मॉलिक्यूल इज कॉल्ड युजली. ठीक आहे. मॉलिक्यूल इज युजली हाय. ठीक आहे ना. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतात, ॲसिटिक ॲसिड जो आहे वीक ॲसिडचा, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन जे आहे अनडिसोसिएटेड. ठीक आहे ना. कॉन्सन्ट्रेशन काय असतं, अनडिसोसिएटेड असतं. दॅट इज CH3COOHचे जे मॉलिक्युल्स आहेत इज युजली हाय अमाऊंट ऑफ आपल्याला त्या इक्वेशनमध्ये त्या सोल्युशनमध्ये दिसतात. ओके. CH3COOHचे जे अनडिसोसिएटेड आहे ते मॉलिक्युल्स काय दिसतात आपल्याला, हाय अमाऊंटमध्ये त्याच्यामध्ये दिसतात. सो इफ स्ट्रॉंग ॲसिड इज ॲडेड टू द सोल्युशन. ठीक आहे. जर ह्या सोल्युशनमध्ये आपण स्ट्रॉंग ॲसिडला ॲड केलं टू दिस सोल्युशन, द ॲडेड H प्लस आयन. ठीक आहे ना. म्हणजे जे स्ट्रॉंग ॲसिड आपण ॲड केलं आहे त्याच्यामधला जो H प्लस आयन आहे बेसिकली, ठीक आहे, इज कन्झ्युम बाय द बेस. कोण कन्झ्युम करतं, बेस कन्झ्युम करतं. कुठला, CH3COO. ठीक आहे ना. बरोबर आहे. तर हा बेस कन्झ्युम करून घेतो कोणाला, स्ट्रॉंग ॲसिडच्या आयन H प्लसला. सो दॅट सिमिलरली हिअर इज दॅट इफ द स्मॉल अमाऊंट ऑफ जर बेस मी घेतला, ओके, स्मॉल अमाऊंट ऑफ बेस जर घेतला, इज ॲडेड टू द OH. ठीक आहे ना. बरोबर आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ बेस जर ॲड केला, OH आयन्स जो असतो याच्यामधला इज वाईल. ठीक आहे. आयन विल बी न्यूट्रलाइज. काय करतो, ॲसिटिक ॲसिडला न्यूट्रलाइज करून देतो. म्हणजे ही जर रिॲक्शन तुम्ही नीट बघितली तर CH3COO मायनस दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. हा ॲक्वायस आहे. परत त्याच्यामध्ये जो ॲसिड आहे तुमचा, ठीक आहे, जो आपण H प्लस घेतोय, तर हा काय करतोय बघा इथे, तर ॲसिडिक हा ॲडेड ॲसिड होता. ठीक आहे. काय केला होता, ॲसिड ॲड केला होता त्यावेळेसचा. ठीक आहे. आणि हा बेस ॲड केलेला त्यावेळेसचा. तर इथे बघा CH3COO म्हणजे ॲसिडिक ॲसिड तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. अँड इफ यू गोईंग थ्रू द बेस, ठीक आहे, इथे जो दिसतोय CH3COOHचा OH जो आहे बेसिकली ॲडेड ॲसिड आहे, बेसिकली बेस आहे. हा काय आपला बेस आहे. ठीक आहे. ॲसिड नाही आहे, बेस आहे. सो हेअर यू कॅन गेट इट दॅट CH3COO मायनस प्लस H2Oला रिलीज करताना आपल्याला दिसेल. ठीक आहे. सो दॅट इज द ॲड म्हणजे जर ॲसिड असेल, ठीक आहे, द ॲसिड ऑर द बेस. ठीक आहे ना. द ॲसिड असेल किंवा अ बेस असेल आपल्याकडे. ठीक आहे. लक्षात घ्या, ॲसिड ऑर अ बेस. ठीक आहे. इफ वी हॅव ॲसिड और इट मे हॅव अ बेस. ठीक आहे ना. आपल्याकडे ॲसिड असेल, अदरवाईज बेस असेल. सो दॅट इज द ॲसिड ऑर बेस. ठीक आहे. ॲसिड असेल किंवा बेस असेल, ॲड. ठीक आहे ना. ॲडेड दस कॅन नॉट चेंज द H प्लस और OH मायनस कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. म्हणजे जर आपण ॲसिड ॲड केलं किंवा बेस ॲड केलं तर त्याच्यामुळे काय होतं, इट कॅन नॉट चेंज द OH प्लस और OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशनला चेंज करत नाही. अँड द pH ऑफ द बफर सोल्युशन काय असते, अनचेंज असते, रिमेन्स अनचेंज. ठीक आहे. ती बदलत नाही, इट्स अनचेंज असते. ठीक आहे. सो दॅट इज द डायल्युशन डज नॉट हॅव एनी इफेक्ट. ठीक आहे. तर डायल्युशनवरती त्याचा इफेक्ट होत नाही. कशाचा, pHचा बफरचा. ठीक आहे. pH ऑफ बफरचा डायल्युशनवरती त्याचा कुठलाही इफेक्ट होताना आपल्याला दिसत नाही. तर याच्या प्रॉपर्टीज पण आहेत आपल्याकडे. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन आपल्याला समजतं की वेनेवर जर pHचा जर आपण विचार करतोय, ठीक आहे, pH ऑफ बफर सोल्युशन जर विचार करतोय, डज नॉट चेंज ना. ठीक आहे. डज नॉट चेंज. कधी चेंज होत नाही बघा, की बाय ॲडिंग अ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस. म्हणजे ही जी आहे बफर सोल्युशनमध्ये जी pH आहे बेसिकली ती चेंज होणार नाही. कधी चेंज होणार नाही, जेव्हा आपण स्मॉल अमाऊंटमध्ये जर स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस ॲड केलं तर.
ठीक आहे. म्हणजे कमी प्रमाणामध्ये जर आपण स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेसला ॲड केलं तर pH चेंज होणार नाही बफर सोल्युशनची, अँड डायल्युशनच्या वेळेस पण ती चेंज होत नाही. ठीक आहे. अदरवाईज वेन इट इज केप्ट फॉर अ लाँग टाईम, ठीक आहे, जर आपण त्याला खूप जास्त वेळपर्यंत जर ठेवलं, ठीक आहे, तरीही pHवरती त्याचा इफेक्ट होणार नाही. डज नॉट चेंज द pH. ठीक आहे. सो दिस इज वॉट द प्रॉपर्टीज ऑफ द बफर सोल्युशन आहेत आपल्याकडे. काय आहेत ह्या प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन काय आहे. ठीक आहे. तर बफर सोल्युशनचे बरेचसे ॲप्लिकेशन आपल्याला दिसतात. म्हणजे बायोकेमिकल सिस्टीममध्ये जर याचा विचार केला आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपलं ह्युमन बॉडी आहे, ठीक आहे, तर ह्युमन बॉडीचं जे ब्लड आहे बेसिकली त्याची pH असते मेंटेन करावे लागते 7.36. ठीक आहे. 7.36 ते 7.42च्या मध्ये असायला पाहिजे. ही चेंज व्हायला नको. ठीक आहे, ड्यू टू बफरने. ठीक आहे. म्हणजे pH ऑफ द ब्लड विल बी मेंटेन्ड ड्यू टू बफर. ठीक आहे. बफर सोल्युशनने त्याला मेंटेन केले जाते. म्हणजे नॉर्मली म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये जर आपण घेतलं, ठीक आहे, नॉर्मल जर चेंज आपण बघितला किंवा मेयर चेंज आपण म्हणू त्याला मेयर. ठीक आहे. ए नॉर्मल चेंज म्हणजे 0.2 pHचा जरी चेंज झाला, म्हणजे 0.2 pH युनिट जरी चेंज झाला त्याच्यामुळे माणूस मरू शकतो. ठीक आहे. काय होऊ शकतं, माणसाचा डेथ होऊ शकते. बरोबर आहे. कारण जर 7.36 टू 7.42च्या मध्ये याला मेंटेन केली जाते, म्हणजे जरी 0.2 pHचा चेंज झाला तर माणसं काय होऊ शकतात, माणूस मरू शकतो. ठीक आहे, ह्या केसमध्ये. ठीक आहे. सो हेअर दॅट इज जी सलाईन असते आपली, ठीक आहे ना, जी सलाईन लावली जाते, ठीक आहे, जे सलाईनचं सोल्युशन असते यूज टू इंजेक्शन. ठीक आहे ना, जी सलाईन्स यूज करते जेव्हा इंजेक्ट केले जाते, जेव्हा शरीरामध्ये टाकले जाते, ठीक आहे, मस्ट कंटेन अ बफर सिस्टीम. त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, ही काय करते, बफर सिस्टीमला मेंटेन करते. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, बफर सिस्टीम असते टू मेंटेन द pH ऑफ द ब्लड. ठीक आहे. म्हणजे सलाईन लावताना किंवा इंजेक्शन देताना तर ह्या वेळेस काय असायला पाहिजे, pH ऑफ द ब्लड विल बी मेंटेन, अदरवाईज इट विल बी कॉज अ डेथ. ठीक आहे ना. म्हणजे हे जे आहे हे pH मेंटेन व्हायला पाहिजे ब्लडची. बरोबर आहे. ऑलमोस्ट हे जर तुम्ही बघितलं तर 7.36 और 7.42, तर ही बेसिकली न्यूट्रलच्या आसपास येऊन जाते आपली. म्हणून सलाईन लावताना किंवा इंजेक्शन देताना त्याच्यामध्ये बफर सिस्टीम मेंटेन केली जाते. दॅन द pH ऑल्सो मेंटेन. ठीक आहे. का बरं, कारण बफर सिस्टीम असेल तर pH मेंटेन होईल ब्लडची. ठीक आहे. हे आहे आपलं दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ बायोकेमिकल सिस्टीममध्ये. ठीक आहे. बट इफ यू अंडरस्टँड अबाउट द ॲग्रिकल्चरल सिस्टीममध्ये, म्हणजे शेती वगैरेमध्ये किंवा जमिनीच्या याच्या वेळेस जर आपण याचा विचार केला तर जी सॉईल आहे ही गेट बफर्ड ड्यू टू द प्रेझन्स ऑफ द सॉल्ट सच ॲज अ कार्बोनेट असेल किंवा बायकार्बोनेट असेल किंवा फॉस्फेट असेल किंवा ऑर्गॅनिक ॲसिड असतील. म्हणजे बेसिक जी सॉईल असते तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सॉल्ट पण असतात. ठीक आहे. मातीची pH चेक करणं खूप महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांसाठी. ठीक आहे. वेन दे चेक देअर pH, तर त्यांना माहिती असतं की किती प्रमाणामध्ये कोणतं फर्टिलायझर त्यांना यूज करायचं आहे, की आपलं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न त्यांना चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रमाणामध्ये येईल. तर त्यावेळेस काय केलं जातं, हे जे बफर्ड आहे बेसिकली, ठीक आहे, जे सॉईल गेट बफर्ड काय असते, बफर्ड ड्यू टू प्रेझन्स ऑफ द सॉल्ट जे असतात, कार्बोनेट असतं, बायकार्बोनेट्स असतात, फॉस्फेट्स असतात किंवा ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. सो जे फर्टिलायझर आहे डिपेंड करतं की अपॉन द pH ऑफ द सॉईल. ओके. म्हणजे जेव्हाही ते फर्टिलायझर्स यूज करतात तेव्हा ते काय करतात, त्यांना माहिती असायला पाहिजे pH जी आहे, ठीक आहे, की pH जी आहे बेसिकली फर्टिलायझर ते pHवरती डिपेंड करायचं की कुठलं यूज करायचं आणि किती प्रमाणामध्ये यूज करायचं आहे. ठीक आहे. अगेन दॅट इज द थर्ड ॲप्लिकेशन विल बी इंडस्ट्री आहे. ठीक आहे. तिसरं ॲप्लिकेशन काय येतं बफरचं, इंडस्ट्री. मग बफरचं जे इंडस्ट्रीमध्ये येतं, बरोबर आहे, बफर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ पेपर इंडस्ट्री असेल, ते पेपर जिथे बनवतात ना, ठीक आहे, डाईज असतील, बरोबर आहे, डाईज म्हणजे आपले गंधक असतात. ठीक आहे. वेगवेगळे कलर्स असतात. ठीक आहे. इंक असते आपली, परत आपण म्हणतो पेंट्स असतात, ड्रग्ज इंडस्ट्रीज असतात. तर यांच्यामध्ये पण काय असतं, बफर सोल्युशनचं खूप महत्त्व येतं. ठीक आहे. अदरवाईज मेडिसिन्स असतील आपले, वेगवेगळे मेडिसिन्स आपण बघतो, वेगवेगळे मेडिसिन्स आपण दिवसेंदिवस खातो आहे. ठीक आहे. सध्या तरी मेडिसिनच्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला माहिती भेटते. म्हणजे ॲज लाईक दिस तुम्ही जर बघितले कोविडसाठी बरेचसे मेडिसिन यूज केले जात आहेत. क्लोरोक्विन असेल किंवा ॲझिथ्रोमायसिन असेल किंवा सध्या जरी चाललेला तुमचा बरेचसे मेडिसिन्स तुम्हाला दिसायला भेटत आहेत. ठीक आहे ना. तर असे जे मेडिसिन्स आहेत बेसिकली, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतो आहे हे जे आहेत पेनिसिलिन जे आहे बेसिकली प्रिपरेशन जे होतं पेनिसिलिनचं, ठीक आहे, हे पण काय असतं, एक मेडिसिनचा प्रकार आपल्याकडे येतो. ठीक आहे. जे पेनिसिलिन आहे बेसिकली प्रिपरेशन आर स्टॅबिलाइज. ठीक आहे. बाय ॲडिंग अ सोडियम सायट्रेटला ॲड करून त्याची जे प्रिपरेशन आहे ते स्टॅबिलाइज केलं जातं
काय, जेव्हा सोडियम सायट्रेटला त्याच्यामध्ये ॲड केला तर ॲज अ बफर म्हणून, ठीक आहे. सोडियम सायट्रेट काय केला जातो, बफर म्हणून पेनिसिलिनमध्ये ॲड केला जातो. सो इट कॅन बी मेंटेन अ pH. अगेन वेन सायट्रिक ॲसिड असेल जेव्हा ॲड केला जातो मिल्कमध्ये, ठीक आहे, म्हणजे मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये, ठीक आहे. सो वेन द सायट्रिक ॲसिड इज ॲडेड टू द मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH2 असतो हा. सो मॅग्नेशियम सायट्रेट इज फॉर्म, याच्यापासून काय बनतो तुमचा मॅग्नेशियम सायट्रेट फॉर्म होतो, विच इज अ बफर असतो. हा काय मॅग्नेशियम सायट्रेट म्हणजे मग तो बफर असतो आपल्याकडे, ठीक आहे. तर असे बरेचसे केसेस आपल्याकडे सापडतात मेडिसिन्समध्ये पण. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये पण याचा बऱ्याच प्रकारे आपल्याला यूज दिसतो. जसं की क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस असेल म्हणजे pH जे आहे 8 ते 10मध्ये जे रिक्वायरमेंट असते, रिक्वायर्ड फॉर द प्रेसिपिटेशनसाठी, ठीक आहे, म्हणजे कटायन्स असेल, ठीक आहे, म्हणजे ग्रुप 3A मध्ये जे असतात, ठीक आहे ना, त्याच्यामधले, ठीक आहे. अदरवाईज इट मेंटेन विथ द यूज ऑफ द बफरचा यूज केला जातो, ठीक आहे. काय केला जातो, बफरचा यूज केला जातो. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड द सोलिबिलिटी ऑफ द प्रोडक्ट, ठीक आहे. सोलिबिलिटी प्रोडक्ट काय असतं एक्झॅक्टली त्याला आपल्याला इथे समजायचं आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला प्रकार सापडतात. म्हणजे सगळ्यात पहिले जर आपण सोलिबिलिटीचा विचार केला, सोलिबिलिटी प्रोडक्टचा जर आपण विचार केला तर आपल्याला समजतं की जे सोलिबिलिटी इक्विलिब्रिया आहे, म्हणजे आपण इक्विलिब्रियमच म्हणू याला, ठीक आहे, इक्विलिब्रिया म्हणण्यापेक्षा, ठीक आहे, सोलिबिलिटी इक्विलिब्रिया और सोलिबिलिटी इक्विलिब्रियम, ठीक आहे. तर जेव्हाही कुठल्याही गोष्टी सोल्युबल असतात, ठीक आहे, वॉटरमध्ये असेल किंवा अदर सोल्युशन्समध्ये, सॉल्वंट्समध्ये जे सोलिबिलिटी दाखवतात, तर ही जी सोलिबिलिटी इक्विलिब्रियम असते आपली, दॅट विल बी जो कंपाऊंड आहे दोज डिझॉल्व ओनली स्लाइटली इन वॉटर, ठीक आहे ना, बरोबर आहे. तर अशी जी सॉल्युबिलिटी इक्विलिब्रिया आहे अशामध्ये काय होतं बघा की जे कंपाऊंड्स आहेत हे काय असतात, डिझॉल्व होतात ओनली स्लाइटली इन वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये हे काय होतात, डिझॉल्व होताना आपल्याला दिसतात. सो सपोज सम पावडर सॉल्ट जर असेल आपल्याकडे, जसं आपण सिल्वर क्लोराईडला घेऊ, ठीक आहे, हे आपल्याकडे पावडर सॉल्ट आहे, ठीक आहे. काय आहे, पावडर सॉल्ट इज पुट इन टू द वॉटर, ठीक आहे. आपण काय करू, याला पाण्यामध्ये टाकून देऊ आणि स्टरर करून देऊ, म्हणजे एकदम त्याला ते जे सोल्युशन आहे ते एकदम आपण काय करू, स्टरराईज करून देऊ, म्हणजे मिक्स करून घेऊ ॲक्च्युली, ठीक आहे. सो आपण काय करतोय, आपण पावडर सॉल्ट घेतोय सिल्वर क्लोराईड, ठीक आहे, आपण पाण्यामध्ये टाकतोय त्याला आणि स्टरर करून घेतोय, म्हणजे मिक्स करण्याचा आपण प्रयत्न करतोय. सो अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ जे सिल्वर क्लोराईड आहे हे पाण्यामध्ये डिझॉल्व होतं, ठीक आहे, डिझॉल्व इन वॉटर, फॉर्म इट्स अ सॅच्युरेटेड सोल्युशन बनवतं. हे काय बनवतं, सॅच्युरेटेड सोल्युशन बनवतं. म्हणजे जे सोल्युशन आहे बघा, जर सॅच्युरेटेड सोल्युशन तुम्हाला समजायचं असेल तर बघा काय होतं आहे की अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ, म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा आपण सिल्वर क्लोराईडला ॲड करतो, ठीक आहे, सिल्वर क्लोराईडला ॲड केल्यानंतर जे वॉटर बनतं आहे, ठीक आहे, म्हणजे जे बेसिकल जे सोल्युशन आपल्याकडे बनतं आहे, तर हे सोल्युशन काय, जो सिल्वर क्लोराईड आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये पाण्यामध्ये डिझॉल्व होतो आहे, ठीक आहे. काही अमाऊंट ऑफ सिल्वर क्लोराईडचे मॉलिक्यूल ॲज इट इज आपल्याला त्या सोल्युशनमध्ये सापडतात, ठीक आहे. सो सच अ सोल्युशन विल बी अ सॅच्युरेटेड सोल्युशन असतं. काय बनतं, हे सॅच्युरेटेड सोल्युशन बनवून टाकतं. सो अ क्वांटिटी, ठीक आहे, द क्वांटिटी ऑफ सिल्वर क्लोराईड असेल दॅट डिझॉल्व इन द वॉटर डिसोसिएट कम्प्लिटली इंटू Ag+ अँड सिल्वर, म्हणजे Ag+ कटायन आणि एक दुसरा दाखवतो अनायन, ठीक आहे. म्हणजे जेवढे डिझॉल्व झालेले आहेत, ठीक आहे, त्यांच्यामध्ये डिसोसिएशन होतं कम्प्लिटली Ag+ अँड Cl- मध्ये, अँड अ डायनॅमिक इक्विलिब्रियम विल बी एक्झिस्ट बिटवीन देम, ठीक आहे ना, म्हणजे अनडिसोसिएटेड. आता ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जे डिझॉल्व झालेले आहेत त्यांच्यामध्ये कम्प्लिटली डिसोसिएशन होतं Ag+ आणि Cl-चं, पण जे डिसोसिएट झाले नाही त्याचं, ठीक आहे, म्हणजे अनडिसोसिएटेड अनडिझॉल्ड आहेत, ठीक आहे. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन द अनडिझॉल्ड सॉलिड जे आहे ते बेसिकली म्हणजे आपला सिल्वर क्लोराईड आहे, ठीक आहे, आणि डिझॉल्व यांच्यामध्ये काय होतं, डायनॅमिक इक्विलिब्रियम बनतं Ag+ अँड Cl- आणि AgCl मध्ये इज इन अ सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये, कशामध्ये, सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये. सो दिस इक्विलिब्रियम इज कॉल्ड अ सोलिबिलिटी इक्विलिब्रियम. काय म्हटलं त्याला, सोलिबिलिटी इक्विलिब्रियम म्हटलं जातं, बरोबर आहे. सो हिअर इज दॅट, हे डिसोसिएशनसाठी आहे Ag+ और Cl- आपल्याला दिसतं. मग इट्स इक्विलिब्रियम जर आपण बघितलं तर Ag+ Cl- आपल्याकडे येतो, की Ag+ और Cl- ह्या दोन कन्सेप्ट आपल्याकडे येतात. आणि जे अनडिसोसिएटेड आहेत AgCl, ठीक आहे, AgCl आपल्याकडे येऊन जातं. सो वी कॅन गेट अ कॉन्स्टंट, ठीक आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला भेटून जातं, ठीक आहे. जर हा डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल, सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व सॉलिड जो आहे, म्हणजे जो सिल्वर क्लोराईड आहे बेसिकली हा कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जे अनडिझॉल्व सॉलिड आपण म्हणतो AgClचं, हे काय कॉन्स्टंट आहे बेसिकली. सो AgCl कॉन्स्टंट आहे K', ठीक आहे, AgCl काय आपला कॉन्स्टंट आहे K', अँड
दॅट इज आपण त्याला के डॅश म्हणू, हा जो आहे बेसिकली, ठीक आहे. आणि जर आपण त्याला डिवाइडला लिहून ठेवलं तर आपण इकडे त्याला मल्टिप्लाय करू शकतो, के इंटू के डॅश. आपल्याकडे एक प्रोडक्ट फॉर्म होतो, मल्टिप्लिकेशन फॉर्म होतं, ठीक आहे. काय फॉर्म होतं? मल्टिप्लिकेशन. अँड ए जी प्लस सी एल मायनस आपल्याकडे येतो. सो दॅट इज द प्रोडक्ट ऑफ के डॅश, हा जो प्रोडक्ट बनतोय ना, ठीक आहे, इज अनदर कॉन्स्टंट, ठीक आहे. काय हा? अनदर कॉन्स्टंट म्हणजे अनदर कॉन्सन्ट्रेशन आहे बेसिकली, अनदर कॉन्सन्ट्रेशन. अँड इज कॉल्ड अ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. त्याला काय म्हटलं जातं? तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हटलं जातं. याला काय म्हणतो आपण? सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणतो. म्हणजे दॅट इज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो आपण. काय म्हणतो याला आपण? प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन. इट विल बी डिनोटेड बाय के एस पी डोनेटेड केलं होतं, बरोबर आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट एस पी, ठीक आहे, के एस पी याला डेनोट केलं होतं. दॅट इज के म्हणजे हा जो आहे बेसिकली के एस पी इज इक्वल्स टू के इंटू के डॅश आपल्याकडे येतो. काय येतो? के इंटू के डॅश येतो. के एस पी, ठीक आहे, के एस पी इज इक्वल्स टू दॅट इज के इंटू के डॅश आपल्याकडे येतो हा, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द प्रोडक्ट, ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन येतं, त्याला के एस पी म्हणून आपण त्याला डेनोट करतो, ठीक आहे. फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज बघा इथे एक डेफिनेशन पण दिली सोल्युबिलिटी प्रोडक्टची बेसिकली, ठीक आहे. दॅट इज दॅट इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ द स्प्रिंगली सोल्युबल, ठीक आहे, स्प्रिंगली सोल्युबल सॉल्टमध्ये, ठीक आहे. थोड्या काही प्रमाणामध्ये जे सोल्युबल असतं ना त्या सॉल्टला म्हटलं तर स्प्रिंगली सोल्युबल, ठीक आहे. द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ द स्प्रिंगली सोल्युबल सॉल्ट द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट आयन, ठीक आहे, कॉन्स्टिट्युएंट आयन्स राइज टू पॉवर, ठीक आहे, राइज टू पॉवर इक्वल टू द रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट, ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट इन द बॅलेन्स इक्विलिब्रियम एक्सप्रेस, ठीक आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड अ सोल्युबिलिटी प्रोडक्ट त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला? सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणतो. म्हणजे हे जे दिसतं तुम्हाला बेसिकली, ठीक आहे, याला इक्वल दाखवतो दोघांना, बरोबर. सो दिस इज वॉट सम एक्झाम्पल्स आर गिवन हेअर, ठीक आहे. काही एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिली होती तर के एस पीसाठी. तर इथे बघा आता बेरियम सल्फेट आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे, BaSO4 सॉलिड दिलं आहे, सॉलिड स्टेटमध्ये, ठीक आहे. सो हेअर इज दॅट म्हणजे बेरियमचे ट्वाईस प्लस आयन्स आपल्याला दिसतात, ठीक आहे. आणि हा आहे SO4 ट्वाईस मायनसचा. आता बघा इथे एक सिंगल BA आहे, ठीक आहे, BA. आणि हा बघा हा तुम्हाला 4 दिसतो, ठीक आहे, हा 4. तर KSP आपल्याला इथे भेटून जातो, ठीक आहे. जसं आपण याचा पण काढू शकतो बघा, दॅट इज ट्वाईस आयनचा आणि हा बघा ट्वाईस फ्लोरिनचा. आता ह्याला बघा इथे त्यांनी बघा हा पण एक होता ना इथे, ठीक आहे, एकच होता म्हणून यांच्यावरती पॉवर दिला नाही बघा, ठीक आहे, एकच होता म्हणून. आता इथे बघा जर तुम्ही बघितलं तर 2 आहेत, 2 फ्लोरिनचे आयन्स तुम्हाला दिसत आहेत. काय दिसतात? 2 फ्लोरिनचे आयन्स आहेत म्हणून इथे बघा त्याचा स्क्वेअर करून घेतला, ठीक आहे. अगेन त्यात इथे बघा आता इथे ट्वाईस BiS3 आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पण बघा तर 2 हे Biचे स्क्वेअर करून घेतलेत बघा, ठीक आहे. थ्राईस प्लस आयनला दाखवतो आणि इथे पण टॉईस होते बघा, ह्यांना पण काय केलं आहे तुम्हाला स्क्वेअर करताना दिसत आहेत, ठीक आहे. हे थ्राईस आहेत ॲक्च्युली, इथे मी 2 लिहिलेलं आहे, ठीक आहे. इथे काय असायला पाहिजे तुमचे? हे थ्राईस असायला पाहिजे, हा थ्राईसचा क्यूब तुम्हाला दाखवेल, ठीक आहे. अँड अगेन दॅट लास्ट अगेन हेअर इज अन एक्झाम्पल CA3चा हा क्यूब गेला बघा, इथे क्यूब केलेला बघा, ठीक आहे. हा जो दिसतोय 3चा हा क्यूब आहे इथे, ठीक आहे. हेअर इज दॅट क्यूब यू कॅन शोईंग इज हेअर. आता हा 2 आहे बरोबर, हे जे दिसतं 2 आहेत, हे 2 दिसतात. तर इथे 2 होता आपला, ह्याला काय केलं बघा स्क्वेअर केला, ठीक आहे. सो सच अँड एक्झाम्पल्स ऑफ आपल्याकडे येऊन जातात हे सोल्युबिलिटी प्रोडक्टसाठी काढताना, ठीक आहे. इफ वी गो थ्रू अन रिलेशन बिटवीन द सोल्युबिलिटी अँड अ सोल्युबिलिटी प्रोडक्टचे जे रिलेशन आपल्याकडे येतं त्याच्या थ्रू जर आपण गेलो तर अजून आपल्याला काही गोष्टी समजतात, ठीक आहे. जी सोल्युबिलिटी आहे कंपाऊंडची इज द अमाऊंट इन अ ग्राम असते, ठीक आहे ना. काय घ्यायचं आपल्याला? ग्राममध्ये, ठीक आहे. द सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड इज द अमाऊंट इन अ ग्राम दॅट डिझॉल्व, ठीक आहे, दॅट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम, ठीक आहे. काय असते? पर युनिट व्हॉल्यूम विच इज नथिंग बट जर 100 ml असेल, ठीक आहे, 100 ml ऑर 1 लिटर ऑफ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन असेल तर बघा इथे काय होतं आहे की द सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड इज, okay, that is amount will be in gram, okay, amount will be in gram that dissolve per unit volume, ठीक आहे, dissolve per unit volume मध्ये, ठीक आहे. सो here is that we know that the molar solubility आपल्याला अंडरस्टँड होते की बघा that is the number of moles, ठीक आहे, the number of moles of a compound, ठीक आहे, लक्षात येतं number of moles, ठीक आहे, the number of moles of a compound that dissolve, ठीक आहे, that dissolve to a given 1 liter, ठीक आहे, बरोबर आहे. दॅट इज नंबर ऑफ मोल ऑफ अ कंपाऊंड, ठीक आहे. कशामध्ये डिझॉल्व होत आहेत? गिवन
ठीक आहे, गिवन 1 लिटर ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये त्याला म्हटलं आपण मोलर सोलेबिलिटी. त्याला काय म्हटलं होतं आपण, त्याला काय म्हटलं होतं, त्याला मोलर सोलेबिलिटी म्हटलं होतं. ठीक आहे. सो दॅट इज द मोलर सोलेबिलिटी. बेसिकली आपण घेतो मोल पर लिटर ना. ठीक आहे, मोल पर लिटर. आता सोलेबिलिटी इन ग्रॅम पर लिटर. ठीक आहे, ग्रॅम पर लिटर अँड मोलर मास इन अ ग्रॅम पर मोल. ठीक आहे, मोलर मास इन अ ग्राम पर मोल आपण त्याला घेतो. सो द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम आपल्याकडे येते BX और आपल्याकडे आहे AY सॉलिड स्टेटमध्ये. त्याचं डिसोसिएशन आपल्याला कसं समजतं बघा. हा एक्स बघा आपण इथे लिहिला ना, याच्या आधी पण आपण लिहायचो ना. ठीक आहे, त्याच्या पुढे लिहिला जायचो, हा लिहिला. परत ॲक्वायस वाय प्लस आपण इथे घेतो. ठीक आहे, आयन्स इथे पण बघा हा वाय होता, पुढे लिहून टाकला a⁻x मायनस आयनचा ॲक्वायसमध्ये आपल्याला दिसतो. सो दॅट इज द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. काय KSP जे इथे आपल्याकडे कसं लिहिणार होतं आपण त्याला, दॅट इज BY⁻y प्लस आहे आणि हा एक्स आपला वरती लिहिला आणि हा पण वाय आपण इथे लिहिला AX⁻− आपण त्याला लिहिला. ठीक आहे. सो इफ जर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, इफ वी कन्सिडर S इज द मोलर सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड असेल. ठीक आहे, एस काय तुमच्याकडे मोलर सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड असेल. द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जे आहे बेसिकली, ठीक आहे, ऑफ द आयन इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन विल बी ॲज लाईक दिस. दिसतं हे, दॅट इज X इंटू एस. एस काय आपला मोलर सोल्युबिलिटी आहे. ठीक आहे, एक्स काय आपला मोलर सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड आहे. सो X इंटू किती अमाऊंटमध्ये आहेत, X इंटू एस आपल्याकडे आला आणि हा आपल्याकडे असेल Y इंटू एस. ठीक आहे, मोल पर लिटर. मोल पर लिटर आपण त्याला घेऊन घेऊ. सो हेअर इज दॅट एस जो आहे बेसिकली. ठीक आहे, एस एक्स प्लस वाय आणि X⁻² हा आपल्याकडे वाय येऊन जाईल. ठीक आहे. सो हेअर इज दॅट वी कॅन गेट इट दॅट. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पण येतात त्याचे बघा. तर AgBr जो आहे तर याच्यामध्ये बघा हे वाय, याच्यामध्ये एक्स पण 1 आहे, याचा कोएफिशियंट आणि वाय BRचा पण कोएफिशियंट 1 आहे. ठीक आहे, वाय घेतला तर हे दोघं Ag प्लस और BR मायनस. ठीक आहे, तर KSPमध्ये किती येईल, तर एक्स और वाय दोघं 1 1 आहेत ना. ठीक आहे, म्हणजे एक्स पण 1 आहे, एक्स इंटू एस. ठीक आहे, इंटू आपल्याकडे येऊन जातात दॅट इज SY इंटू एस. तर दोघं 1 1 आहेत म्हणजे S इंटू एस काय होऊन जाईल, स्क्वेअर होऊन जाईल. आता इथे पण बघा, तुम्हाला हे गोष्टी नीट समजायची असेल तर परत एकदा, ठीक आहे ना, ह्याला अजून एकदा आपण समजून घेऊ बघा. तर PB इंटू आय दिलेला आहे आपला. ठीक आहे. सो हेअर इज दॅट इथे पण X1 आहे आणि हा Y2 दिसतोय बघा, इथे 2 खाली लिहिलं आहे, दिसतोय Y2 आहे आपल्याकडे. सो हेअर इज दॅट PB2 प्लस आहे आणि हा ट्वाईस आय आहे. सो हेअर इज दॅट आपल्याकडे 1 इंटू, ठीक आहे, 1 आहे हा याच्यासाठी आणि हा 2 बघा. ठीक आहे, 2. सो हेअर इज दॅट वी कॅन गेट इट ॲज दिसतोय X⁻x और Y⁻y और S इंटू एक्स प्लस वाय आपल्याकडे येऊन जातो, दिसतोय. मग इथे बघा S प्लस 1 प्लस 2, 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर. ठीक आहे, 1चा स्क्वेअर अँड 2चा स्क्वेअर आपल्याकडे येतो. ठीक आहे. सो हेअर इज दॅट हा एक्स और हा आपल्याकडे वाय येतो आहे. सो हेअर इज वी कॅन गेट इट दॅट 2 इंटू 2. ठीक आहे, 2चा स्क्वेअर आपल्याकडे 4 येऊन जातो, 1चा स्क्वेअर 1 आहे, हा 1 आहे, 2 नाही आहे ॲक्च्युली. किती आहे तो आपल्याकडे 1 आहे, कारण आपल्याकडे PB किती आहे 1 आहे ना. ठीक आहे, कसा आहे तो आपला फॉर्म्युला X⁻x Y⁻y S⁻y प्लस एक्स. ठीक आहे, बरोबर आहे, X⁻x प्लस वाय S⁻x प्लस वाय. ठीक आहे, S⁻ काय आहे, एक्स प्लस वाय आहे, X⁻x आहे, Y⁻y आहे. ठीक आहे. सो हेअर इज दॅट इथे X1 होता, हा 1 पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे, 2चा स्क्वेअर 2. ठीक आहे, 2चा स्क्वेअर आपल्याकडे 4 येऊन जातो आणि हा 1 प्लस 2 किती झाला, 3 झाला बेसिकली. ठीक आहे. सो 4S³ आपल्याकडे येऊन जातो. Al3OH3चा पण बघा, आता Alमध्ये 1 आहे, OHचे 3 मॉलिक्युल्स आहेत इथे. ठीक आहे, OH किती दिसतात, 3 दिसतात. तर हा Alचा 1 आहे. ठीक आहे, X1 आहे, Y3 आहेत. ठीक आहे, 3चा क्यूब आपल्याकडे येऊन जातो, बरोबर आहे. 3चा काय येईल, क्यूब येईल, दॅट इज Y⁻y लिहिला ना, बरोबर. काय लिहिला आपण, Y⁻y. तर Y किती होता, 3 होता आणि 3चा क्यूब म्हणजे 3चा क्यूब किती होऊन जातो तुमच्याकडे, 27. ठीक आहे. सो 27 इन एस 1 प्लस 3 किती झाले तुमचे, 4 झाले, म्हणजे S⁻4. सो 27 इंटू S⁻4 तुमच्याकडे काय होऊन जाईल, दिस इज व्हॉट यू कॅन गेट इट दॅट द KSP आपल्याकडे येऊन जातो, म्हणजे दॅट इज सोलेबिलिटी प्रोडक्ट. ठीक आहे, डिसोसिएशन सोलेबिलिटी प्रोडक्ट आपल्याकडे हा निघतो या पद्धतीने. ठीक आहे. सो कंडिशन फॉर द प्रेसिपिटेशनसाठी काही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघा, जर आपल्याकडे IP आपण घेतला, IP म्हणजे आयनिक प्रोडक्ट असतो आणि KSP आपल्याला माहिती आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे. ठीक आहे, काय आहे आपल्याकडे, KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे. सो बघा, जर ठीक आहे कंडिशन आहेत प्रेसिपिटेशन फॉर्म होण्यासाठी, बरोबर आहे. प्रेसिपिटेशन माहिती आहे सगळ्यांना, प्रेसिपिटेशन काय असतं. ठीक आहे. सो IP इज इक्वल्स टू KSP जर असेल, ठीक आहे, म्हणजे आयनिक प्रोडक्ट इज इक्वल्स टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट जर असेल, तर त्या केसमध्ये काय होतं बघा, सोल्युशन इज सॅच्युरेटेड असतं अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम काय करतं, ते एक्झिस्ट करतं.
ओके, कधी जर आयनिक प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट जर सारखे असेल तर त्यावेळेस, बरोबर. अँड अगेन जर आयनिक प्रोडक्ट जास्त असेल सोल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा तर त्या केसमध्ये जे सॅच्युरेटेड सोल्युशन जे असतं, जे सोल्युशन असतं ते सुपर सॅच्युरेटेड बनून जातं. हेन्स जे प्रेसिपिटेशन जे आहे ऑफ द कंपाऊंड विल ऑकर्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन फॉर्म होतं. ठीक आहे. अँड अगेन जर थर्ड कंडिशनचा विचार केला, जर आयनिक प्रोडक्ट विल बी लेस दॅन द सोल्युबिलिटी प्रोडक्ट, सो द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड असतं अँड प्रेसिपिटेट विल नॉट ऑकर, तर तिथे प्रेसिपिटेट फॉर्म होत नाही. अँड द लास्ट कन्सेप्ट दॅट इज कॉमन आयन इफेक्ट काय असतो, ठीक आहे. तर कॉमन आयन इफेक्ट म्हणजे बघा, दॅट इज द कॉमन आयन इफेक्ट स्टेट दॅट द आयनायझेशन होतं, ठीक आहे, आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइटचं, ठीक आहे, आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सस्पेज, ठीक आहे ना, सप्रेज, ठीक आहे ना, काय होतं, आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट सफ्रेज, ठीक आहे, इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे, इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, सो कंटेनिंग एन आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे, कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. याचा अर्थ समजा की याच्यामध्ये एक असा कॉमन इलेक्ट्रोलाइट आहे दोघांमध्ये सारखा आहे, म्हणजे जेव्हा आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट होणार आहे, ठीक आहे, जेव्हा वीक इलेक्ट्रोलाइटचं आयनायझेशन होईल, ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग अन आयन, ठीक आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं पण काय होणार आहे, आयनायझेशन होणार आहे. तर दोघांमध्ये एक असा कंटेंट असेल म्हणजे आयन असेल विच विल बी कॉमन इन द वीक इलेक्ट्रोलाइट दोघांमध्ये. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल इथे नीट बघा, आता हा दिसतो तुम्हाला CH3COOH आपण घेतो, वीक ॲसिड आहे आपल्याकडे, ठीक आहे, डिसोसिएट स्लाइटली इन द सोल्युशन, ठीक आहे, स्लाइटली डिसोसिएट होतो, त्याच्यामध्ये CH3CO मायनस आणि OH प्लस होतो, ठीक आहे. आणि दुसरा बघा, हा सोडियम ॲसिटेट आपण घेतो, हा ॲसिटिक ॲसिड होता आपला, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा CH3CO आणि CH3CO दोघांमध्ये सारखे आहेत बघा. सो दॅट इज विच इज नथिंग बट अ कॉमन आयन इफेक्ट म्हणतात त्याला, याला काय म्हटलं तर कॉमन आयन इफेक्ट. सो दिस इज वॉट Na प्लस आपल्याला दिसतं. सो दॅट इज डिसोसिएशन ऑफ द CH3COOH, ठीक आहे, इज सफ्रेज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ CH3CONA, ठीक आहे. हे जे ॲसिटिक ॲसिड होतं, ॲसिटिक ॲसिड काय, बिकॉज ऑफ CH3CONA, ठीक, कंटेनिंग अ कॉमन CH3CONA आयन आपल्याला याच्यामध्ये दिसायला भेटतं. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. हे सगळं पूर्ण तुमचं आयनिक इक्विलिब्रियमचं हे लास्ट लेक्चर होतं माझ्याकडे, ठीक आहे. वी कंप्लीट टुडे दिस चॅप्टर. आणि जो दुसरा टॉपिक आहे आय थिंक दॅट विल बी डिलेटेड फ्रॉम द सिलेबस, डिलेटेड सिलेबसमध्ये कन्सिडर केला जातो, ठीक आहे. सो ॲज पर द डिलेटेड सिलेबस वी आर कंप्लीट अवर दिस चॅप्टर ऑल्सो, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.